नमस्कार मित्रांनो, तुमचे महिन्याचे बिल 100 युनिटपेक्षा कमी येत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील वीज बिलाचे टेन्शन कायमचे मिटवू शकतो। हे बघा, महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत GR नुसार आता तुम्हाला सोलर बसवण्यासाठी खिशातून 50,000 नाही, फक्त 2,500 रुपये भरायचे आहेत। पण मित्रांनो, ही योजना सर्वांसाठी नाही। यात केंद्र सरकारचे 30,000 आणि राज्य सरकारचे 17,500 रुपये असे मिळून 95% अनुदान कसे मिळणार? तुमच्या अर्जात कोणती एक चूक केल्यास तुम्हाला हे अनुदान नाकारले जाऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या नियमामुळे तुम्ही या 5 लाख लाभार्थ्यांच्या यादीत कसे स्थान मिळवू शकता? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पुराव्यासह पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अशी संधी पुन्हा येणार नाही। मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल ही एक सामान्य सोलर योजना आहे, पण इथेच तुम्ही चुकताय। या योजनेचं नाव आहे स्मार्ट, म्हणजे स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना। तुम्हाला माहिती आहे का की केंद्र सरकारच्या PM सूर्यघर योजनेत 1 किलोवॅटसाठी 55,000 रुपये खर्च अपेक्षित धरला होता, पण महाराष्ट्र सरकारच्या या नवीन योजनेत तो खर्च आता फक्त 50,000 रुपये निश्चित केला आहे। याचा अर्थ लाभार्थ्याला भरायचा हिस्सा अजूनच कमी झाला आहे। धक्कादायक बाब म्हणजे तुम्ही जर दारिद्र्य रेषेखाली असाल तर तुम्हाला फक्त 50,000 रुपयाचा प्रोजेक्ट 2,500 रुपयात मिळणार आहे, म्हणजे 95% सरकारी मदत। ही आत्तापर्यंतची महाराष्ट्रातील सर्वात मोठी सबसिडी योजना आहे। ही योजना सुरुवातीला मेळघाट, नंदुरबार आणि गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात राबवली जाणार आहे, जेणेकरून तिथल्या गरीब जनतेला याचा फायदा होईल। पण काळजी करू नका, संपूर्ण राज्यातील 5 लाख कुटुंबांसाठी हा कोटा उपलब्ध आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेसाठी पात्रता काय आहे? पहिली पात्रता म्हणजे तुमचे वीज कनेक्शन अधिकृत असावे। दुसरे म्हणजे तुमचे मागील 1 वर्षातील वीज बिल कोणत्याही महिन्यात 100 युनिटपेक्षा जास्त नसावे। तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही यापूर्वी कोणत्याही सोलर योजनेचा लाभ घेतलेला नसावा। आता कोणत्या प्रवर्गाप्रमाणे कोणाला किती पैसे भरावे लागतील ते पाहूया। BPL म्हणजे दारिद्र्य रेषेखालील लोक, यांना फक्त 2,500 रुपये भरायचे आहेत। अनुदान 47,500 रुपये मिळणार आहे। SC आणि ST अनुसूचित जाती जमाती यांना फक्त 5,000 रुपये भरायचे आहेत। अनुदान 45,000 रुपये मिळणार आहे। जनरल आणि OBC यांना 10,000 रुपये भरायचे आहेत। अनुदान 40,000 रुपये मिळणार आहे। यामध्ये केंद्र सरकारचे 30,000 रुपये फिक्स आहेत, उरलेले पैसे राज्य सरकार देणार आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला नॅशनल पोर्टल फॉर रूफटॉप सोलरवर नोंदणी करावी लागेल। नोंदणी करताना तुमचा ग्राहक क्रमांक, कन्झ्युमर ID आणि मोबाईल नंबर अचूक टाकावा। एकदा अर्ज मंजूर झाला की महावितरणचे अधिकारी तुमच्या छताची तांत्रिक तपासणी करतील आणि मग सोलर बसवले जातील। आणि हो थांबा, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच लोक विचारतात की सोलर खराब झाले तर काय? मित्रांनो, या योजनेअंतर्गत जो वेंडर तुमचे सोलर बसवेल त्याची 5 वर्षे देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी असेल। त्यासाठी महावितरण 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करार करून घेणार आहे, त्यामुळे तुमची 5 वर्षे तरी सुटका होणार आहे। तर मित्रांनो, मार्च 2027 पर्यंत ही योजना चालणार आहे, पण 5 लाखांचा कोटा कधीही संपू शकतो। त्यामुळे आजच आपला वीज वापर तपासा आणि अर्ज करा। माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका